पालघर जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी कंत्राटी शिक्षकांनी आता आक्रमक भूमिका घेतली। जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच असून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पालघर जिल्हा परिषद कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला। न्याय द्या अशा घोषणा देत शेकडो कंत्राटी शिक्षकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। 2010 पासून नियमित शिक्षक भरती न झाल्यामुळे अनेक शिक्षक कंत्राटी तत्वावर सेवा देत आहेत। मात्र वर्षानुवर्ष अल्प मानधनावर काम करूनही कायमस्वरूपी सेवेत समावेश होत नसल्यानं शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे। पेसा क्षेत्रातील शिक्षकांना न्याय मिळाल्यानंतर आता ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी आणि एसबीसी प्रवर्गातील शिक्षकांनीही समान हक्काची मागणी केली आहे। हे आंदोलन 16 मार्च पासून सुरू झालं असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आज ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती शिक्षकांना दिली आहे। 2010 पासून आपण बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची शिक्षकांची भरती झालेली नाही आहे। तर त्यानंतर शासनाने कंत्राटी पद्धतीने आम्हाला नियुक्त्या दिल्या आणि आम्हाला शाळेवर रुजू करून घेतलं। परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कंत्राटी शिक्षक जे आहेत ते मानधनावर काम करत आहेत आणि त्यांना कोणत्याही नोकरीमध्ये स्थैर्य प्राप्त झालेलं नाही आहे। तर आमची अशी या निमित्ताने मागणी आहे की कंत्राटी शिक्षकांना सामावून घेतलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। हीच आमची प्रामुख्याने आजची मागणी आहे। जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचा आपली दिशा काय असणार आहे आंदोलनाची, काय सांगाल? आम्ही आता 16 तारखेपासून हे आंदोलन चालू केलं आहे, 16 आणि 17 तारखेला। त्यानंतर जर शासनाने आमच्याकडे जर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर आम्ही 18 तारखेपासून आम्ही अतिशय तीव्र असं आंदोलन करणार आहेत आणि समाजातील लोकांना आणि सगळ्या कुटुंबासह आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू आणि आमचा न्याय आहे तो आम्ही शासनाकडून नक्कीच मिळवू। आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेणार का आणि कंत्राटी शिक्षकांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।